आले भावानं आपलं चिकन. काय काय आणले? सगळं आणलंय का रे? सगळं आणलंय का? आचार्य येतो आमचा आचार्य. हे आपल्या रूमच्या शेजारची रूम. घ्या लसूण घ्या. लसूण घ्या, लसूण घ्या. काय करायचं लसणाचं पण? सोलायचं काय करायचं? द्या चला सोलायला. पत्त्या पत्त्या आहेत पण नाही तर पत्त्या ठेवूया तर. पूर्ण बॉक्स. शाबास. किती पाहिजे? ओला आला ही घ्या पत्त्या. आई घातली मला तिथं 2 पत्त्या दिसल्या. तिथं बॉक्सच आहे का पत्त्याचा. लसूण लसूण सोला सोली कार्यक्रम. तुला दाखवा आणलाय इथे. हा बांधा आणलाय आमच्या. दुसरा आचार्य येतं. घ्या इथं पण पत्त्या पडल्या. ते घ्या घ्या पत्त्या. किती पत्त्या पाहिजे ते घ्या पत्त्या. सामग्री तयार आहे. ही कोथिंबीरची पेस्ट आहे, ती कांद्याची आहे, हे आलं लसूण टाका. कांदा लसूण आणि कोथिंबीर टाकली. हळद टाकली. आता पाहून आपण भावाच्या गावाकडच्या स्टाईलचं चिकन करतोय. एक नंबर. तुझा तिकडं करतोय काय मी आता? कशाला आलायस? तोंड दाखवू नकोस. तुझं तोंड दाखवू नकोस. एक चटणी टाकलेली आहे. चटणी टाकलेली आहे. चटणी बघा कशी लाल भडक माल कडक. एक सुहाना. सुहाना टाकू आता. टमाटर टमाटर मिस नाही ना? हाय ना ध्यानात? स्वादानुसार अजून एक नमक. आता बास होईल की अजून एक नमक. आता टाकायचे टमाटे. हे टाकलं टमाट. आपल्याकडे एवढ्या प्रकारचा मसाला येतं, पण आमचं आचार्य गाया बसल्यामुळे आम्हाला काय माहित नाही त्यातलं. त्यामुळे आम्ही हे पण जहिलं बनले. अजून चिकन, अजून चिकन, अजून चिकन आणि हे अजून चिकन. ढिगानं चिकन. आणि आता हलवायचंय मस्तपैकी. आता ह्याच्यावर टाकायची झाकणी. ह्याला पाणी असतं शिजून द्यायचं. तर आपण धनिया पावडर टाकून परत त्याला जरा अजून लो फ्लेम वरती ठेवलं. बघू भाकरीचं काय नियोजन लावता येते बघूया. भाकरी 146 रुपयाला पडते. अरे हे तर भेटेल की भाकरी कुठं? मल्हार. मल्हार मध्ये नाही भाकरी. म्हणणार अच्छा तो मल्हार होय. ते दिल का नाही माहित नाही. दिल त्याला विचार. नंबर नाही. गुगलवर नका. लागत नाही. गुगलवर नका. पाणी पुन्हा सुटणार आहे. तिथे कांदा बिंबा चिरून ओके मध्ये. भाकरीचं पण नियोजन लावलं. भाकरी एका हॉटेलमधून आणले ते. भाकरी बिकरी भाकरीला गडी तूप लावणार ते. आता आम्ही जरा जेवतो. या तुम्ही पण खावा. एकदम प्रॉपर शिजलंय. एकदम प्रॉपर शिजलंय. थोडं कमी तिकडे आहे. जेवतो आता. ब्लॉग आता जेवून बघू. टाइम काय झालं? 2 वाजले काय. जेवतो आता. भेटू परत. I like that with the chemistry, yeah. And when you vibe that, we could remedy that. I'm into energy and telling the facts. Tenderize my tendencies. Ribs, they better be back, so relax. I'm on the track, this right is my home. I never act, so you feel my tone. You've been alone, oh no. Here we go again. And you said that we were only friends. I like that. पंखा लावूया. या पोहे खायला. पोहे तर संपलं ते आता. काल झोपलेलो 4 वाजता. ते डायरेक्ट आता उठलो या आणि नाश्ता करतोय. पर्यंत ऑफिसला जायचे.
आपलं झालं ऑफिसचं टायमिंग. आता वाजलेत किती 8:28 झाले ते आणि 9 पर्यंत आपल्याला पोचायला लागतं. आज चालू महिंद्राला आपण. हे बघा कलिंगड आले ऐकायला. कलिंगड डॉगेश भाऊ ऊन शिकतो ते गरम मातीत ऊन शिकतो ते. असं कसं काय करलंय काय कर पोचलोय आपण आता महिंद्राला. काय झालंय तुला असं मी पहिल्यांदाच बघितलंय. महिंद्रा हेवी इंजिन ना. इथे इंजिन बनतं फक्त गाडी नाही बनत. तर आता आतमध्ये कॅमेरा अलाउड नसतंय. तर आता संध्याकाळी आपण भेटूया. गाडी घेऊन जातो. आता आपण चाललोय डायरेक्ट ऑफिसवरून आलो. आता डबल जेवाय. नुसतं जेवाशिवाय आपल्याला काय जुळत नाही. आता चाललोय आपण मेसला. जरा भाऊ काय दाखवणे 2 मिनिट. भावाच्या एक्स गर्लफ्रेंडचं लगीन झालंय भावानं. फोटो दाखव. टाकले लवर मी टाकलं तर त्याला त्यानं ठेवलेलं तर मला ते लागणार कुठल्या तोंडात येऊ म्हणा. असं दिवस कुणावर येऊ नाही बाबांनो. दुश्मनावर पण असा दिवस येऊ नाही बाबांनो. आपण आलो मेसला. पण मेसच कुठं आहे माहित नाही. तुला माहिती मेस कुठं आहे? कुठं तिथं आहे का? बघू कुठं आहे. बघू मेस मिळते का आम्हाला. इथं होती ना हिनाच्या समोर. ती दुसरं कुठं अरे ह्याच्या माग होती. हिनाच्या इथं सांगितलं का? अच्छा त्याच्यापाशी. भावांना आम्ही नव्या मेसला जेवाय आले. कुठलं जेवण चांगलं नाही म्हणून. आणि भाऊ अशा मेसला घेऊन आलाय. सगळ्यात पहिला तर मी तिथं जेवलो. तिथलं जेवण भावा मला अशा मेसला घेऊन आलाय. तिथलं जेवण मी सगळ्यात आधी जेवलेलो आणि भंगार लागलेलं. आणि तिथं ते आता घेऊन आलाय जेवायला मला मेसला. आता बघू इथं खाव्याचं. काकू राईस प्लेट आहे. या बुर्जी चपाती आहे का दादा? बुर्जी कोथमीर टाकून. वास तर खतरनाक सुटलाय. मस्त भावना झाले जेवण बिवण. आले इथं पण केळ होते. केळ वेळ घेतले त्या जास्त सकाळचा कुत्रा आटावला. ऊन शेकणार. जेवण आलोय भावानो. आणि आलेल्या रूम मालकीनं धक्का दिलाय आम्हाला. विषय काय झालाय तुम्हाला दाखवतो. हे आहे लाईट बिल. लाईट बिल आलंय किती बघा. इथे आहे लाईट बिल. कसं आहे हा. तुम्ही दोघं गेलता की भाडा. हा भावांना आता झोपतो. आता आपला ब्लॉग बास करूया. आता लय झोप आली. ह्या ब्लॉग इथं संपवूया. उद्या बघू उठल्यावर उद्यापासून दुसरा ब्लॉग बनते का नाही. आमच्या रूमचे 3रे मेंबर दिगंबर शेठ आणि ते 4थे मेंबर आकाश शेठ. शेटची झाली पेट. हे आकाश शेठ. हे दिगंबर शेठ. त्यांनी नवीन ब्लँकेट घेतलेला आहे. ब्लँकेट बघा. ब्लँकेट बघा. शॉप करतोय बघा ब्लँकेटचा. उशाखाली आम्ही एक ब्लँकेट ठेवतो. असं उशाखाली एक. इथं गादी एक ब्लँकेट हाताळतो. आगाव एक ब्लँकेट घेतो. आणि भावाला काल ब्लँकेट घेऊन आणि मला ब्लँकेट दाखवतोय.
कसं डिझाईन गुबगुबत लाईटी बंद कर रे. लाईटी